नमस्कार. माझे नाव प्रकाश पाटील आहे. मी आत्तापर्यंत मेडिक्लेम घोटाळ्यावरती 2 व्हिडिओ शेअर केले आहेत. मला वाटत होतं की ही लढाई फक्त माझी आहे, पण तसं नाही आहे. हा माझा गैरसमज होता. ही लढाई त्या प्रत्येक व्यक्तीची, त्या प्रत्येक माणसाची आहे, ज्या माणसाचा कोणत्या ना कोणत्या कंपनीचा मेडिक्लेम आहे. मग तो कुठच्याही जातीचा किंवा कुठच्याही धर्माचा असो. मुळात डॉक्टर म्हणजे एक दुसरा देव असं म्हटलं जातं, पण ह्या वाक्याला काळिंबा फासलाय तो यूपीमधील योगेश शुक्ला, गिरीश मिश्रा आणि विशाल गुप्ता यासारख्या डॉक्टरांनी. हे जे डॉक्टर आपले रक्षक आहेत तेच आता भक्षक झालेले आहेत. तर मला सांगा, आता डॉक्टरांवर तरी विश्वास कसा करायचा? असे भरपूर आपल्याला व्हिडिओज किंवा अशा गोष्टी ऐकायला आल्या आहेत की डॉक्टर एवढे मेडिक्लेम, ज्याचा मेडिक्लेम असेल तर ते भरमसाठ बिलं लावतात, हे करतात, ते करतात. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मला न ॲडमिट करता ह्यांनी माझे मेडिक्लेम मारले आहे. म्हणजे जर रक्षकच भक्षक झाला असेल तर आपण बाकीच्या डॉक्टरांकडे कोणत्या नजरेने पाहावे, हा एक प्रश्नच पडला आहे. आता ह्या डॉक्टरांची तिन्ही डॉक्टरांची नावं शुक्ला, गुप्ता, मिश्रा अशी आहेत. म्हणजे ही यूपी किंवा बिहारवरचे आहेत. म्हणजे परंपरांती तर आहेतच, पण ती इकडे येऊन एवढा करोडोचा घोटाळा करतात, एवढी हिंमत त्यांच्याकडे येते कुठून? हिंमत बोलण्याचा हा शब्द, ह्याचं कारण असं आहे की जेव्हा मी ह्यांना जाब विचारला तेव्हा मला ह्यांनी, विशाल गुप्तासारख्याने मुजोर डॉक्टरने मला सरळ सरळ असं सांगितलं की तुला कुठे जायचं तिथे जा, पंतप्रधानकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा, दिल्लीला जा, मी तुझी फ्लाइटची तिकीट काढून देतो, जिधर जाना है उधर जा, तू मेरा कुछ नहीं कर सकता है. ज़्यादा से ज़्यादा तू क्या करेगा? केस करेगा. केस करने के बाद वो केस 5 साल 10 साल चलेगा. तू कुछ नहीं मेरा कर सकता है. मग हा त्याच्यावरती माज कुठून आलाय? पैशावरून. तर माझी प्रत्येक त्या मराठी माणसाला एकच विनंती आहे, आज काळाची गरज पैसा आहे, आणि तो पैसा हे परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत येऊन कमवत आहेत, आणि त्याच पैशाच्या जीवावर त्या आपल्या गावी बंगले बांधत आहेत आणि इथे आपल्यावर राज करायचा स्वप्न पाहत आहेत. राजसाहेब त्यांच्या भाषणामध्ये नेहमी उल्लेख करतात, तसेच उद्धवसाहेबही उल्लेख करतात की हे परप्रांतीयांचे लोंढे. हे असं का बोललं जाते? कारण हे विशाल गुप्ता, योगेश शुक्ला आणि मिश्रासारख्या डॉक्टरांच्यामुळे हे यूपी बिहारवरून येऊन इथे करोडो रुपयांचा घोटाळा महिन्याला करत आहेत, आणि आपण मराठी माणसं इथे राहून आपण असले काहीच घोटाळे करत नाही. म्हणजे ह्यांची हिंमत होते कुठून एवढे घोटाळे करण्याची, हा एकच प्रश्न आहे. आणि ह्यांना जाब विचारणं किंवा ह्यांना सडेतोड उत्तर देणं, ह्याला एकच आहे, मनसे. कारण मराठी माणसाचं अस्तित्व, मराठी भाषेचं अस्तित्व जर ठेवायचं आहे तर फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे मनसे. आपले राजसाहेब नेहमी आत्तापर्यंत जे परप्रांतीबद्दल बोलत होते ना, ते कुठच्याही भैयाच्या विरोधात किंवा कुठच्या दुसऱ्या जातीच्या विरोधात बोलत नव्हते. ते विशाल गुप्ता, योगेश शुक्ला आणि ह्या गिरीश मिश्रासारख्या भ्रष्टाचारांच्या विरोधात बोलत होते. कारण ते मुंबईत येऊन लूटमार करत आहेत. त्यांचा विरोध परप्रांतीय म्हणजे सगळ्यांचं टार्गेट ठेवायचं नाही आहे त्यांना. या अशा परप्रांतीय इथे किती यूपी बिहारी आपल्या महाराष्ट्रात राहतात, गुन्ह्यागोविंदाने राहतात. तेही मनसेमध्ये आहेत, ते सेनेमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. हे असे परप्रांतीय जे बाहेरून येऊन इथे नाव खराब करतात, आणि त्यात ते भैयाही निघालेत. तर माझं त्या प्रत्येक डॉक्टरांना नम्र विनंती आहे, आणि त्या प्रत्येक यूपी बिहारी माझ्या बांधवांना विनंती आहे की ह्या डॉक्टरांचा तुम्ही निषेध करावा आणि तुम्ही समोर येऊन माझ्या ह्या चळवळीला साथ द्यावी, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण हा छोटा मोठा घोटाळा नाही, तर हा करोडोंचा घोटाळा आहे. आज तुम्हाला वाटत असेल ही लढाई फक्त माझी आहे, नाही, तर ही प्रत्येक माणसाची आहे ज्याच्याकडे मेडिक्लेम आहे. हे पुन्हा मी मुद्दाम सांगत आहे आपल्याला. तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. आणि मराठी भाषेवरून जे राजकारण सध्या होते, इकडे व्हिडिओ व्हायरल, तिकडे अरे हा मराठी बोलत नाही, त्याच्यापेक्षा या अशा परप्रांतीयांचे तुम्ही पोलखोल करा, जसं मी करतोय, आणि ह्यांना इथून महाराष्ट्रातून तडीपार करा. तेव्हा कुठेतरी या गोष्टीला चपराक बसेल
आणि ह्यांची हिंमत होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत येऊन असा भ्रष्टाचार करायची. कारण पैशाच्या जीवावर हे उडत आहेत आता, आणि इथेच आपल्याला ह्यांना रोखायचे आहे. मी राजसाहेबांचे नाव घेतले असेल म्हणून तुम्हाला कुणाला बाकीच्यांना वाटलं असेल की मी राजकारण करतोय. मी काहीही राजकारण करत नाही. तुम्ही पाहू शकता, माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहे. मी पोलीस कंप्लेंट केली आहे, सगळं काही केलं आहे. तरी पण जनतेची साथ असेल ना, तर ही लढाई लढण्यासाठी अजून मजा येईल. कारण ही माझी एकट्याची लढाई नाही, तर तुमच्या सर्वांची लढाई आहे. हे तुम्हाला लवकरच कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.